यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली। 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते, हे भविष्यासाठी घातक आहे। कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथं एका कार्यक्रमात केलं। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीने आनंदाची बाब आहे। इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीने चमकावं, तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। पक्षाकडून मुंबईत 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याकरता महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केले होते। यंदा त्याच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार आहेत। त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय। पंधरा जानेवारीला इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतुकीत बदल केले आहेत। त्याशिवाय इस्कॉन मंदिरासमोरील मार्ग महत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकेची 77% स्थापत्य कामं पूर्ण झाली आहेत। मात्र अद्यापही या मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे। त्यातून हा मेट्रो प्रकल्प चांगलाच रखडलाय। PMPMLनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। गेल्या वर्षभरात 18,000 फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटीचा दंड वसूल करण्यात आलाय। ईशान्य मुंबईतील घाटकोपर, गोवंडी, शिवाजीनगर या भागातील हवा 273 गुणांसह खालच्या स्तरावर गेली आहे। त्यामुळे हवा प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत ठरणारी शिवाजीनगर भागातील SMS कंपनी बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। मुंबईतील अंधेरीमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग केल्यामुळे वीणा डेव्हलपर्स या विकासकाला काम थांबवण्याची नोटीस पालिकेने दिली आहे। काम न थांबवल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलाच अधिक असल्याचं समोर आलंय। यामध्ये मुंबईतील 43 प्रकल्पांचा समावेश आहे। या लाभार्थ्यांना 1,53,00,000 इतका निधी वितरित करण्यात आलाय। त्यातही लाभार्थ्यांमध्ये 52% महिलांचा समावेश असल्याची माहिती उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। बाजारपेठेत भाज्यांच्या दरात 20% वाढ झाली आहे। शेवग्याचे दर किलोमागे थेट 100 रुपयांवर पोहोचलेत। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। पुण्यात भोगी संक्रांतीमुळे फळभाज्यांची विक्रमी आवक झाली आहे। मार्केट यार्डमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 150 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। तर भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ देखील झाली आहे।
पापडी, वांगी, गाजर, भुईमूग, शेंगा याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे. अनुदानाला पात्र शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती बायोमेट्रिकद्वारे नोंदवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार शाळांना एप्रिल 2025 पर्यंत बायोमेट्रिक उपस्थिती संदर्भात माहिती अपडेट करणं बंधनकारक आहे. अन्यथा शाळांचं वेतन, अनुदान रोखलं जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. पुण्यातील स्टुडंट राईट असोसिएशनकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलंय. यात सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती या संस्थेत होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता SIT लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईकरांना मालमत्ता करांची देयकं नियमित वेळेवर मिळावीत, तसंच त्यातून कर भरणा अधिकाधिक सुलभ व्हावा अशी अपेक्षा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली. कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. पश्चिम रेल्वेनं स्थानक आणि कार्यालयांमध्ये आणि आता सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्या अंतर्गत सोलर पॅनलच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात 22.63 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून रेल्वेच्या वीज बिलात 12.43 कोटी रुपयांची बचत झाली आहे. ठाणे परिवहन सेवेत 123 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यानंतर आता आणखी 160 इलेक्ट्रिक बससाठी निविदा काढण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने डिसेंबर 2025 पर्यंत या बस ठाणे परिवहनच्या सेवेत दाखल होतील. ठाणे महापालिकेच्या नव्या मुख्यालयाकरता रेमंड इथं 8 एकर जमीन सुविधा भूखंडाच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यावरील इमारतीच्या बांधकामाचा अपेक्षित खर्च वाढून 800 कोटींहून अधिक होणार आहे. मुंबईत फुलपाखरांची घटलेली संख्या हवेची शुद्धता कमी झाल्याचे द्योतक आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा, कारण वाढलेले हवेचे प्रदूषण फुलपाखरांप्रमाणेच मानवी जीवनालाही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, असा इशारा ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अविनाश कुबल यांनी दिला. शेतशिवारात कीटकनाशकाच्या फवाऱ्यानं मधमाशांचं पोळं नष्ट करण्याचं प्रमाण वाढलंय. आग लावून मधमाशा पळवून लावण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे मधमाशांचं अस्तित्व धोक्यात आलंय. देशात अवयवदानाच्या प्रतीक्षेत लाखो रुग्ण आहेत. प्रत्येक वर्षी प्रतीक्षा यादी वाढतीये. अवयव देणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाहीये. यामुळे शासनाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थांनी व्यापक प्रमाणात अवयवदान चळवळ सुरू केलेली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरता आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबवण्यात येते. यातील पनवेलमधील 63 पैकी 19 जणांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांचं ऑडिट करण्यात येणार आहे. इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. 15 ते 17 जानेवारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे. आता आपण बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. या घडीची मोठी बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात SITचे प्रमुख IPS बसवराज तेली दुपारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. धनंजय देशमुख यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं. CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री देशमुख यांची भेट घेतली. तसंच तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाला माहिती सुद्धा दिली. आज SITचे अधिकारी देखील देशमुख कुटुंबाला तपासासंदर्भात माहिती देणार आहेत. दुपारी 3 वाजता ही भेट होणार असल्याचं समजतंय. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, माहिती देत नाहीत, काय नेमकं घडतंय ते सांगत नाहीत, असा जो आरोप देशमुख कुटुंबानं केला होता, आज बसवराज पण भेटतायत, बसवराज तेली, काय सांगाल?
संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला आज 35 दिवस उलटले आहेत आणि त्यानंतर देशमुख कुटुंबानं तक्रार केलेली होती की आम्हाला या संपूर्ण तपासासंदर्भात माहिती दिली जात नाही। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्या संदर्भात कुठलंही आम्हाला विश्वासात न घेता हा तपास सुरू आहे असा देखील जो आरोप आहे तो धनंजय देशमुख यांनी केला होता आणि काल त्यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं। सोले स्टाईल आंदोलन करत पाण्याच्या टाकीवरचं आंदोलन आपण न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। मात्र त्यानंतर सीआयडीने त्याची दखल घेतली आणि पोलीस अधीक्षक यांनी एसआयटीचे जे तपासी अधिकारी आहेत, सीआयडीचे जे तपासी अधिकारी आहेत त्यांची तुमची भेट घालून देऊ आणि सकारात्मक जे काही पावलं उचलता येईल त्या अनुषंगाने काल शब्द दिला होता आणि त्याचनुसार रात्री सीआयडीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सचिन पाटील यांनी देखील तपासासंदर्भात तब्बल 2 तास भेट घेऊन माहिती दिलेली। तर आज एसआयटीच्या संदर्भात देखील जे बसवराज तेली आहेत प्रमुख ते देखील भेट घेणार आहेत। 3 वाजता ही भेट होणार आहे आणि गावकऱ्यांनी देखील या संदर्भात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र तपासासंदर्भात जर सविस्तर माहिती मिळाली तर हे आंदोलन स्थगित करण्यात येईल अशी देखील माहिती दिली होती। त्यामुळे आजची जी महत्त्वाची भेट आहे देशमुख कुटुंब आणि बसवराज तेली यांच्या भेटीमध्ये तपासासंदर्भात कुठली माहिती दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि दिलेल्या माहितीवरती देशमुख कुटुंबाचं समाधान होतं का हे देखील पाहावं लागेल। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सीआयडीचे अधिकारी कालच देशमुख कुटुंबाला भेटले आणि आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे देखील देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण होणार असून पुढील 2 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे। वातावरणातली थंडी कमी झाली असली तरी फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या आहेत। घाऊक बाजारात 180 ते 220 रुपये प्रति किलोनं स्ट्रॉबेरी विकली जाते। सध्या बहुतांश शहरातील वाहन चालक वाहतूक कोंडीने त्रस्त झालेत। यातच वाहतूक कोंडीचा वास्तव सांगणारा टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट जारी करण्यात आला। यात कोंडीच्या बाबतीत भारतात पुणे 3ऱ्या स्थानावर तर मुंबई 6व्या स्थानी आहे, तर जागतिक पातळीवर पुण्याचा 4था क्रमांक आहे, मुंबई 39व्या क्रमांकावर आहे। कोकणातून एक महत्त्वाची बातमी येते। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी खडे बोल सुनावले। जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही। काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असं भास्कर जाधव म्हणाले। शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा, असं भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना सल्ला दिलेला आहे। निवडणूक काळामध्ये पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सगळ्यांच्या नावानं वगमान काढावं लागतं। निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आमचे प्रतिनिधी राजेश यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। राजेश, आपण बघतोय की भास्कर जाधव यांनी ही टीका केलेली आहे, टिप्पणी केलेली आहे, ते तसंही स्पष्ट बोलायला, ताडफाड बोलायला प्रसिद्धच आहेत। काय सांगाल, काय झालं नेमकं? बरोबर आहे, कारण भास्कर जाधव हे नेहमीच आपल्याला माहिती आहे, सर्व परिचित आहेत की नेहमी स्पष्टोक्ते आहेत, ते स्पष्ट बोलतात, कोणाचे भाईबिडा न ठेवता बोलत असतात। काल जी उभाटाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये जे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती त्याच्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता, पत्रकारांनी प्रवेश नव्हता, कोणालाही प्रवेश नव्हता, सर्वसाधारण जे कार्यकर्ते त्यांनाही प्रवेश नव्हता। विनायक राऊत होते, संजय कदम होते, भास्कर जाधव होते आणि प्रमुख असे जिल्ह्यातले लोक होते। मात्र त्यांचा जो रोष होता तो सर्वसाधारण जो कार्यकर्ता आहे त्याचं वरचे नेते ऐकत नाहीत किंवा मग जर जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, ज्यांनी शिवसेनेमध्ये 35-40 वर्ष काढलेली आहेत, त्यांचं इतर लोक ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे। आणि त्यावेळेला असंही घडलं की विनायक राऊत आणि भास्कर जाधवांची जराशी बाचाबाची झालेली आहे, त्यांच्यामध्ये जरासं शब्दांचं युतिष्ठ निर्माण झालेलं होतं। मात्र भास्कर जाधवांचा जो रोख होता तो जे माजी जिल्हा शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख होते त्यांना काढून टाकण्यात आलेलं होतं, कारण भास्कर जाधवांचे त्यांच्याशी पटत नाही। मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधवांचं न ऐकता त्यांना त्याच पदावर ठेवलेलं होतं। जे कार्यकर्ते काम करत नाहीत किंवा मग जे शहर प्रमुख आहेत किंवा मग शाखा प्रमुख आहेत ते काम करत नाहीत किंवा इलेक्शनच्या टायमाला, निवडणुकीच्या वेळेला ज्यांनी विरोध पक्षाचं काम केलं त्यांना काढून टाका, असं भास्कर जाधवांचं म्हणणं होतं।
मात्र त्यांना काढून टाकलं नाही, त्यांना त्याच पदावर ठेवण्यात आलं आणि भास्कर जाधवनी स्पष्ट सांगितलं की आता शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी चर्चेला वाव इथे निर्माण झालेला बरोबर. आहे. पण आणि इथले जे राजेश, एका बाजूला आपण बघतो बोटावर कमी मोजणे इतकी अशी एक फळी शिवसेनेकडे राहिलेली आहे जुन्या नेत्यांची, आणि आपण पाहिले भास्कर जाधव हे शिवसेनेचं नेतृत्व करताना सभागृहामध्ये खूप आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडत असतात काही मुद्द्यांना घेऊन. असं असताना तेच जेव्हा असं म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, तेव्हा ही गंभीर बाब आहे. अगदी बरोबर आहे, कारण आता शिवसेना तसं पाहिलं तर रत्नागिरीमध्ये उभाटाचे जे काही प्रमुख कार्यकर्ते वगळतात सगळे मळगळ त्यांच्यावर आलेले आहे. मात्र बरोबर. एक लक्षात ठेवा की जो कार्यकर्ता जो आहे जुना बाळासाहेब ठाकरेंचा जो मूळ कार्यकर्ता आहे, जो बॉटमचा कार्यकर्ता आहे, तो तिथंच आहे. मात्र हे जे मोठ्या फळीची लोक आहेत ते इकडून तिकडे उड्या मारत आहेत. मात्र हे जे जुना कार्यकर्त्यांची नाराजी हीच आहे की आम्हाला आता विश्वासात घेतलं जात नाही. जुनी बाळासाहेबांची शिवसेना आहे किंवा मग जुना जे बाळासाहेबांचा उद्देश होता की मराठी माणूस जगला पाहिजे, ही कुठेतरी शिवसेना विसरलेले अशी इथे कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. नक्की. राजेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नेत्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. मनीषाजी, एक सूर कोकणामध्ये उमटताना दिसतोय उबाठाच्या कार्यकर्त्यांचा. पदाधिकारी पण नाही, कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते आहोत, गेली अनेक वर्ष जे आम्ही बाळासाहेबांमुळे शिवसेनेशी जोडलेले आहोत, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं, आणि हीच बाब आज भास्कर जाधवांनी बोलून दाखवलेली आहे. भास्कर जाधव हे स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांनी शिवसेना ही त्यांना माहीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णपणे त्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली त्यावेळी अनेक लोक नाराज होते. अनेक जुने जाणते शिवसैनिक, त्यांना हे अजिबात आवडलं नाहीये, परंतु ते मारून मुटकून सगळं सहन करत होते आणि ही खदखद अनेक वेळा अधनमधनं दबक्या आवाजात बाहेर येत होती. परंतु आता स्वतः भास्कर जाधव यांच्यासारखे नेते बोलत आहेत. अगदी. कार्यकर्ते म्हणजे तिथे जे आता उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे कोण आहेत त्यांचे मनातले विचार आता स्पष्टपणे बाहेर येत आहे. आणि ताई, भाजपचे, क्षमा करा, भाजपचे जे नेते आतापर्यंत म्हणत होते किंवा तुमचे सुद्धा काही नेते आतापर्यंत म्हणत होते की या शिवसेनेची उपाठाची काँग्रेस झाली आहे, आता तर भास्कर जाधव म्हणजे त्यांच्याच पक्षातले नेते पण म्हणायला लागलेत की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. आता हा घरचा आहेरच म्हटला पाहिजे. आणि आता तरी पण आता काय की बरंच काही नुकसान झालेलं आहे आणि काँग्रेस सोबत जाऊन काय झालं, पक्षामध्ये फूट पडली, महाराष्ट्राचं नुकसान झालं. महाविकास आघाडी आल्यामुळे अनेक वर्ष महाराष्ट्राची प्रगती थांबली. ती मागच्या 2.5 वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक गोष्टी परत महाराष्ट्राची प्रगती पूर्ववत झाली, परंतु नुकसान झालं आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. 2 शिवसेना तयार झाल्या आणि सगळ्यात म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसबद्दलचे विचार माहीत असताना हे सगळं घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आता याच्या बाबतीत काय करावं हे माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या पक्ष आणि त्यांनी काय पावलं उचलायला पाहिजे हा त्यांचा विषय. नक्की. मनीषाजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलल्याबद्दल, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जसं मनीषा कायंदे म्हणाल्या की आता तरी म्हणजे इतर पक्षातले नेते म्हणत होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता तरी स्वतःच्या पक्षातले नेते सुद्धा म्हणायला लागले की कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतंय. जुना जाणता बाळासाहेबांचा जो कार्यकर्ता आहे तो दुरावत चाललेला आहे आणि जवळजवळ शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली आहे. तेव्हा तरी उद्धव ठाकरे स्वतः यात लक्ष घालणार का? खरं तर आत्ता कोकणामध्ये जर आपण चित्र बघितलं तर शिवसेना उभाठा गट हा थोडासा निष्प्रभ ठरतो की काय असे चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे. आणि ते जर बदलायचं असेल तर या गोष्टींकडे कोकणातला नेता भास्कर जाधव जर असं म्हणत असतील तर या गोष्टींकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः लक्ष देणार का? जे मुंबईतले महत्त्वाचे नेते आहेत, जे कोर कमिटीतले नेते आहेत, ते सगळे याकडे लक्ष देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. कोकणातून ही बातमी येते. उबाठा गटाचे भास्कर जाधव जे आक्रमकपणे सभागृहामध्ये शिवसेनेची बाजू मांडताना आपल्याला दिसतात, तेच आज शिवसेनेला घरचा आहेर देत आहेत. शिवसेना उबाठा गटाला घरचा आहेर देत आहेत. ते असं म्हणतायत की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे की काय असं म्हणावं लागतंय.
बाळासाहेबांचा जो कोकणातला जुना जाणता कार्यकर्ता आहे तो पक्षाबरोबर दुरावत चाललेला आहे आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जवळजवळ या कार्यक्रमामध्ये विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झडणंच शक्य झालं, म्हणजे तसंच घडलेलं आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला का हा प्रश्न गेल्या काही घटनांपासून पुन्हा चर्चेत आलाय. ही अवस्था गुड गव्हर्नन्स अहवालातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या अहवालानुसार 36 पैकी तब्बल 32 जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेले आहेत. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील आठवडाभर म्हणजे 18 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी जाणवेल असा हवामान विभागानं इशारा दिलेला आहे. अटल सेतूवरील दैनंदिन वाहनांमध्ये नव्या कॅलेंडरच्या वर्षात सरासरी 3000ची वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसात या सेतूवरून एकूण 3 लाखांहून अधिक वाहनांची ये-जा केली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय. बेशिस्त चालकांमुळे गेल्या वर्षभरात 61 अपघातांची नोंद झाली आहे. या 24 जणांचा मृत्यू झालाय, 21 जण जखमी झालेत. हे अपघात रोखण्याकरता प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रतिबंध घालण्याकरता महाराष्ट्राचं सरकार जपानच्या पायवाटेवरून जाण्याची शक्यता आहे. नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे, अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणं शक्य होणार नाहीये. जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये अस्मानी संकटामुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्या आणि किडीचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे पिकांची लागवड वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जीआय मानांकन मिळालेल्या केळी आणि वांग्यासह अन्य शेतमालाच्या निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. जळगावात झालेल्या एकदिवसीय निर्यात संमेलनामध्ये निर्यातीसाठी सहकार्य मिळेल असा सूर दिसून आला. जळगावच्या 40गाव इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 2 दिवसात कांद्याचे दर प्रति क्विंटल 600 रुपयांनी घसरले, त्यामुळे खर्च निघणं अवघड झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त आहेत. आठवड्याभरात 5 ते 6 अपघात झाले, त्यामुळे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल नागरिक करतायत. देहू रोडच्या साईनगर, आझादनगर, मामुर्डी या परिसरामध्ये शेकडो घरं मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सोयी सुविधा कागदावरच असल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. पालिकेनं याकडे लक्ष दिलं नाही तर शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आसराबारी आणि टेंभरू नबारी या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणी टंचाईची समस्या तातडीनं दूर करावी यासाठी रिपाईनं धडक मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. जिल्ह्याचं तापमान 10 डिग्री खाली गेलं असून आणखी काही दिवस थंडीची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.